ओके 37 पार्टिसिपेंट आपली संख्या काय वर जात नाही. सो नो प्रॉब्लेम. वी विल डिस्कस प्रॉब्लेम ऑन परचेस रिटर्न बुक. ओके. सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न असे दोन पुस्तक आपण पाहतो. परचेस रिटर्न बुक म्हणजे रिटर्न आउटवर्ड पुस्तक. ठीक आहे. तर आता पाहू प्रश्न आपण. 2004च्या जानेवारी महिन्याचे ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेले आहेत. मग पाहूया. बघा काय म्हणते. रिटर्नड गुड्स टू संदीप ऑफ ₹500. संदीपला 500 रुपयांचा माल वापस पाठवलेला आहे. संदीपकडनं आपण यापूर्वी काही गुड्स खरेदी केलेला असू शकतो, तो आपण त्याला आता वापस पाठवलेला आहे. मग कालच्या आणि परवाच्या लेक्चरमध्ये आपलं बोलणं असं झालं होतं की रिटर्न आउटवर्ड माल जेव्हा आपण आपल्या सप्लायरला वापस पाठवतो तेव्हा आपण कोणती पावती तयार करतो, कोणती नोट तयार करतो, क्रेडिट नोट का डेबिट नोट? जेव्हा आपण आपल्या सप्लायरला माल परत पाठवतो तेव्हा त्याला आपण डेबिट नोट पाठवत असतो. ओके. आणि डेबिट नोट मध्ये काय लिहिलेलं असते की तेवढ्या रक्कमेनं तुमचं अकाउंट आम्ही डेबिट केलेलं आहे. बोलू नका प्लीज बाकीच्या. आता ठीक आहे. डेबिट नोट आपण तयार करतो आणि जेव्हा आपल्याला आपल्या ग्राहकांकडून माल परत येतो म्हणजे सेल्स रिटर्न असते तेव्हा आपण त्या ग्राहकांना कम्युनिकेशन करण्यासाठी सेल्स रिटर्नची नोंद घेण्यासाठी क्रेडिट नोट तयार करत असतो. तर मग आता या ठिकाणी पहिला मुद्दा आहे 2 तारखेचा 2 जानेवारीचा. रिटर्नड गुड्स टू संदीप ऑफ ₹500. 500 रुपयाचा माल संदीपला विकलेला आहे आपण. सॉरी विकला नाही, वापस पाठवला. तर मग बघूया नोंद कशी करायची ते. मग 5 रकाने असतात आपल्याला माहिती आहे. डेट आहे इथं. पुन्हा नेम ऑफ कस्टमर चुकले. इथं काय नाव पाहिजे होतं, नेम ऑफ सप्लायर पाहिजे होतं. ठीक आहे. ज्या सप्लायरला आपण माल परत पाठवलो त्याचं नाव पाहिजे होतं या ठिकाणी. कस्टमर नाही, हे कस्टमर चुकीचं आहे, प्रिंट मिस्टेक. ओके. तर मग पहिला कॉलम आहे डेट, दुसरा कॉलम आहे नेम ऑफ सप्लायर, तिसरा कॉलम आहे डेबिट नोट नंबर आणि तिसरा कॉलम आहे LF आणि चौथा काय रुपीज. असे 5 कॉलम आपल्याला या ठिकाणी पाहायचे. मग आता 2004 हे आपलं वर्ष आहे. तर सर्वात सुरुवातीला काय करून घ्यायचं, डेट रकान्यामध्ये वर्ष लिहून टाकायचं. 2004 आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर जानेवारी महिन्याचे ट्रान्झॅक्शन आहे. तर जानेवारी हा महिना आपण लिहिलेला आहे या ठिकाणी. जानेवारी महिना पण आपण लिहून टाकायचा. कोणीतरी ऍडमिट होते, 1 मिनिट. ओके. तर जानेवारी महिना या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. त्यानंतर तारखा ज्या आहेत 2, 5, 7 या पद्धतीनं फक्त तारखा इथं लिहायच्या आहेत आपल्याला. मग आपण 2 जानेवारी रोजी संदीप नावाच्या व्यक्तीला 500 रुपयाचा माल परत पाठवला होता. तर 500 रुपयाची नोंद अमाऊंट मध्ये आलेली आहे. ठीक आहे. मग डेबिट नोट नंबर समजा काय पण असू शकतो, 1 नंबर असू शकतो, डेबिट नोट नंबर 11 नंबर असू शकतो. आणि LF मध्ये 5 नंबरचं पेज त्याचं असू शकते आपल्याकडं 5. या पद्धतीने आपल्याला नोंद घ्यायची. फक्त आपल्याला इथं काय लक्षात घ्यायचंय की आपण कोणाला माल परत पाठवलेला आहे काय. मग संदीपला माल परत पाठवला होता म्हणून 500ची नोंद आपण या ठिकाणी घेतलेली आहे. नंतर पुन्हा पाहूया 5 तारखेला रिटर्नड गुड्स ऑफ ₹300 टू विकास. विकासला 300 रुपयाचा माल परत पाठवलेला आहे. मग डेटच्या रकान्यामध्ये डेट लिहिलेली आहे आणि नेम ऑफ सप्लायर इथं काय असणार आहे, नेम ऑफ सप्लायर राहणार आहे. नेम ऑफ सप्लायर मध्ये विकासचं नाव लिहिलेलं आहे आणि अमाऊंटच्या कॉलम मध्ये 300 रुपये रक्कम लिहिलेली आहे. डेबिट नोट आणि LF मध्ये काय लिहायचं ते तुम्हाला माहिती आहे, रिकामे सोडायचे आपण. जर नंबर दिलेला असेल, डेबिट नोट नंबर दिला असेल तर नंबर लिहायचा, लेजर फॉलिओ नंबर दिलेला असेल तरच ते खाते पान क्रमांक लिहायचा, अन्यथा कोरस सोडायचं. त्यानंतर पुन्हा मग 7 तारखेला CD प्लेयर्स अमाउंटेड टू ₹4,500 रिटर्नड टू पाटील अँड कंपनी. CD प्लेअर म्हणजे DVD प्लेअर वगैरे तुम्हाला माहित असेल. तर ते 4,500 रुपयाचे CD प्लेअर
पाटील कंपनीला आपण रिटर्न केलेले आहेत. म्हणजे वस्तूचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी. जास्त काही डोक्यात घ्यायचं नाही, वस्तूचं नाव असलं तरी पण आपल्याला रिटर्न आउटवर्ड मध्ये काय लिहायचे, फक्त तारीख लिहायची, कोणाला माल परत पाठवला आणि किती रुपयाचा माल परत पाठवला, याच गोष्टींचा संबंध असतो. ती वस्तू कोणती आहे याचा काही संबंध नाही. ठीक आहे. मग 7 तारखेची नोंद आपण घ्यायलो, 7 तारीख लिहायची तारखेच्या रकान्यामध्ये. त्यानंतर नेम ऑफ सप्लायर मध्ये पर्टिक्युलर्स मध्ये पाटील अँड कंपनी लिहिलं आणि समोर रक्कम मध्ये 4,500 रुपये अमाऊंट आपण लिहिलेली आहे. या पद्धतीनं रिटर्न आउटवर्ड बुक किंवा परचेस रिटर्न मध्ये आपल्याला नोंदी घ्यायच्या आहेत. त्यानंतर 10 तारखेचा ट्रान्झॅक्शन आहे. रिटर्नड रेडिओ सेट ऑफ ₹2,000 टू सावंत अँड कंपनी. 2,000 रुपयाचे रेडिओ 10 तारखेला सावंत कंपनीला पाठवले, ती पण नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. आणि लास्टला रिटर्नड गुड्स टू श्रीकांत 200 रुपये. तर श्रीकांतला 200 रुपये गुड्सची रक्कम या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. आता मुद्दा या ठिकाणी असा येतो, तर हे समजलं का, समजते का? चॅट बॉक्स मध्ये यस म्हणून टाका जर समजत असेल तर. चॅट बॉक्स मध्ये यस म्हणून टाका. ओके, बऱ्याचशा लोकांचे मेसेजेस येत आहेत. आता आहे ना, परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारला जाईल, नो बेटा, यू प्लीज गो देअर, आय एम बिझी विथ माय क्लास. ओके, येस बेटा, आय एम बॅक. तर मग मी बोलत होतो प्रश्नाबद्दल. तर हा जो प्रश्न या ठिकाणी 5 ट्रान्झॅक्शन सांगितलेले आहेत, असा प्रश्न आपल्याला 4 मार्काला येऊ शकतो. एवढे 5 ट्रान्झॅक्शन दिलेले नसतील, 2 किंवा 3 ट्रान्झॅक्शन असतात, कदाचित 5ही असू शकतील. ते येतोय 4 मार्कासाठी. आणि त्यासोबत कधी कधी 8 मार्काला देखील याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर 8 मार्काचा जो प्रश्न असतो तो मिक्स स्वरूपाचा असतो आणि त्यामध्ये परचेस बुक सांगितलेलं असते, त्यामध्ये सेल्स बुक पण सांगितलेलं असते. चारकोड, सत्यम चारकोड कोण आहे? सेल्स हे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबरला परचेस रिटर्न पण येते आणि 4 नंबरला सेल्स रिटर्न पण सांगितलेलं असते. असे 4 पुस्तकं आपण तयार केले बरोबर, तर आपल्याला 8 पैकी 8 मार्क मिळतात. तो पण आपण एक प्रश्न घेणार आहोत. तर अगोदर काय करू, सेल्स बुक कसं तयार करायचं ते पाहून घेऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्न दिलेला आहे नेक्स्ट नंबरचा, राईट रिटर्न्स आउटवर्ड बुक अँड रिटर्न इनवर्ड बुक. या ठिकाणी काय दोन्ही पण मिक्स आहे, आउटवर्ड पण सांगितलेलं आहे आणि इनवर्ड बुक पण सांगितलेलं आहे, बरोबर ना? पहा व्यवस्थित, रिटर्न आउटवर्ड बुक आणि रिटर्न इनवर्ड बुक म्हणजे परचेस रिटर्न सेल्स रिटर्न दोन्ही तयार करायचे. हे जे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत ते कसे आहेत, मिक्स्ड ट्रान्झॅक्शन आहेत. हे सगळे कसे मिक्स्ड ट्रान्झॅक्शन आहेत, आपल्याला त्याला सेपरेट सेपरेट करायचे. तर मग आपण पाहूया या ठिकाणी. ओके, तर फर्स्ट ट्रान्झॅक्शन पहा, महिना वर्ष कोणतं दिलेलं आहे 2005 आणि मंथ कोणता आहे मे. तर या ठिकाणी आपण पाहतो डेटच्या कॉलम मध्ये सर्वप्रथम वर्ष लिहून घ्यायचं आणि त्याच्या खाली मंथ सुद्धा लिहून घ्यायचं आहे. हे झालं कोणतं, हे कोणतं पुस्तक आहे, रिटर्न आउटवर्ड बुक लिहायचं पहिले. आणि या ठिकाणी दुरुस्त केलेला मुद्दा आपण पाहू शकतो, पर्टिक्युलरचा नेम ऑफ सप्लायर. तर मग इथं पुढच्या पानावर आपल्याला रिटर्न इनवर्ड बुक पण करून दिलेलं आहे आणि या ठिकाणी कस्टमरचं नाव सांगितलेलं आहे. तर मग आपण एक एक ट्रान्झॅक्शन बघू आणि त्याचं नोंदी कशा होतात त्या पण आपण पाहू. ठीक आहे, चलो बॅक. मग पहा, मेच्या 5 तारखेला सांगितले रिटर्नड गुड्स नॉट बिईंग अकॉर्डिंग टू सॅम्पल. याचा अर्थ काय होतो, जो विक्रेत्यानं जो नमुना आपल्याला दाखवला होता त्या नमुन्यासारखा माल त्यानं पाठवलेला नाही. नॉट बिईंग अकॉर्डिंग टू सॅम्पल म्हणजे दाखवायचा एक माल आणि पाठवायचा दुसरा माल. मग या कारणास्तव काय केलं जाते, माल परत पाठवला जातो. मग काय म्हटलेले, टू नेमानी ब्रदर्स.
टू म्हणलं की काय त्याला, मग नेमानी ब्रदर्सला आपण 100 रुपयाचा माल परत पाठवलेला आहे, म्हणजे हे काय रिटर्न आउटवर्ड आहे, परचेस रिटर्न आहे. मग परचेस रिटर्न बुक मध्ये म्हणजेच रिटर्न आउटवर्ड बुक मध्ये याची नोंद आपल्याला घ्यावी लागेल. त्या ठिकाणी बघा मे 5 तारीख लिहिलेलं आहे, नेम ऑफ सप्लायर मध्ये नेमानी ब्रदर्स लिहिलेलं आहे या ठिकाणी, आणि डेबिट नोट नंबर दिलेला आहे का प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला नाही, काल्पनिक नंबर टाकलाय 12 या ठिकाणी. तुम्ही पण असे काल्पनिक नंबर टाकू शकता. मग LF नंबर पण तुम्ही काल्पनिक टाकू शकता. आणि किती रुपयाचा माल परत पाठवलेला आहे त्याला 100 रुपयांचा. या पद्धतीने एक नोंद आपली पहिले होती. तर इथं हे जे कारण दिलेले असे वेगवेगळे कारण असतात माल परत पाठवण्याचे, ते कारण पण आपण चर्चा करू. त्यानंतर 8 तारखेचा व्यवहार आहे बघा, यम अँड कंपनी रिसिव्ड गुड्स रिटर्नड बाय अस. म्हणजे यम अँड कंपनीला रिसिव्ड गुड्स म्हणजे प्राप्त झालेला आहे माल, कशाबद्दल रिटर्नड बाय अस, आपण पाठवलेला माल यम अँड कंपनीला 8 तारखेला प्राप्त झालेला आहे. आणि किती रुपयाचा आहे 95 रुपयाचा, म्हणजे आपण जेव्हा वापस पाठवला तेव्हाच त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि खाली टाकलेलं आहे बघा 100 रुपये लेस ट्रेड डिस्काउंट ₹5, म्हणजे आपण जो नेमानीकडनं माल खरेदी केलेला होता त्याची मूळ किंमत होती 100 रुपये, परंतु त्यावर त्यानं आपल्याला 5 रुपये ट्रेड डिस्काउंट दिला होता, म्हणून नोंद कितीची आली होती फक्त 95 रुपयाची. आणि तोच 95 रुपयाचा माल आपण यम अँड कंपनीला वापस पाठवलेला आहे आणि ते त्यांना मिळाला पण परत. किती तारखेला 8 तारखेला. मग पाहूया 8 तारखेला नोंद कशी घ्यायची त्याची. सिम्पली काहीच नाही, नेम ऑफ सप्लायर जे त्या ठिकाणी म्हणजे डेटच्या ठिकाणी 8 लिहायचं, नेम ऑफ सप्लायर मध्ये यम अँड कंपनी लिहायचं, तुम्हाला डेबिट नोट नंबर काल्पनिक टाका आणि अमाऊंटच्या ठिकाणी 95 रुपये रक्कम टाका, तुमची एंट्री होऊन जाते. पाहूया तशी एंट्री आहे का. ठीक आहे. मग या 8 तारखेची 8 तारीख या ठिकाणी लिहिलेले यम अँड कंपनी ज्याला माल परत पाठवला ते 15 नंबर काल्पनिक दिलेला आहे, कशाला तर त्या डेबिट नोट नंबरला, आणि अमाऊंट लिहिली किती आहे 95 ची. तर ते 100 रुपये वजा 5 रुपये डिस्काउंट वगैरे आहे ना, त्याचा काही विचार करायचा नाहीये. जी रक्कम आपल्याला सांगितलेली देवघेवीची जी ऍक्च्युअल रक्कम आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर परत प्रश्नावर वापस जाऊया आपण. प्रश्नामध्ये पहा 10 तारखेला सांगितले रिटर्नड गुड्स टू यस अँड कंपनी. मग यस अँड कंपनीला आपण काय माल परत पाठवलेला आहे. 10 तारखेचा व्यवहार आहे, किती रुपयाचा, बिईंग डिफेक्टिव्ह म्हणजे दोषपूर्ण माल आपण यस अँड कंपनीला परत पाठवलेला आहे. त्यांनी खराब वस्तू आपल्याला पाठवलेल्या असते, ऑब्व्हियसली आपण ते त्यांना रिटर्न करणार. मग 80 रुपयाचा माल यस अँड कंपनीला रिटर्न केलेला आहे. मग हे रिटर्न केला म्हणजे हे पण काय परचेस रिटर्नच येते, आणि समोरच्या पानावर आपल्याला उत्तर त्याचं पाहायला मिळेल. 10 तारखेला यस अँड कंपनीला 17 व्हाउचर नंबरनं डेबिट नोट नंबरनं 80 रुपयाचा माल परत पाठवलेला आहे आपण. ठीक आहे. या पद्धतीनं परचेस रिटर्नच्या नोंदी आपल्याला घ्यायच्या असतात. नंतर पुन्हा जाऊया वापस. 10 तारखेच्या नंतर 12 तारीख आहे, रिटर्नड गुड्स टू कुलकर्णी, 60 रुपयाचा कुलकर्णीला माल परत पाठवला. सगळे परचेस रिटर्नचे येतं टू कुलकर्णी, टू यम अँड कंपनी, टू नेमानी ब्रदर्स असं आहे, म्हणजे सगळे परचेस रिटर्नचे. जर या टूच्या ठिकाणी फ्रॉम आलं, फ्रॉम कुलकर्णी ब्रदर्स, म्हणजे आपल्याला कुलकर्णीकडून माल आलेला आहे असं आपण समजणार. मग कुलकर्णीला 60 रुपयाचा माल आपण परत पाठवलेला आहे. तर परचेस रिटर्न बुक मध्ये या ठिकाणी 12 तारीख कुलकर्णी, 18 नंबर काल्पनिक आहे डेबिट नोट नंबरचा, आणि 60 रुपये अमाऊंट या ठिकाणी लिहिलेली आहे. या पद्धतीनं परचेस रिटर्न बुक मध्ये आपल्याला नोंदी घ्यायच्या आहेत किंवा रिटर्न आउटवर्ड बुक मध्ये नोंदी घ्यायच्या आहेत. आणि शेवटी आपल्याला त्या सगळ्या रक्कमांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आणि ही बेरीज आपण परचेस रिटर्न बुक जेव्हा तयार करू त्याच्या क्रेडिट बाजूला आपल्याला नोंदवावी लागते बाय परचेस रिटर्न म्हणून. या पद्धतीनं इकडं डेबिटला काहीच येणार नाही, फक्त क्रेडिटला ह्या नोंदी येतील. कारण परचेस अकाउंटला नेहमी डेबिटला नोंदी होतात, तर परचेस रिटर्न बुक जे त्याच्या फक्त क्रेडिट बाजूवर नोंदी होतात. तर मग ही 335 रुपयाची बेरीज आहे ती सगळी कुठे येणार, परचेस रिटर्न बुकच्या क्रेडिट बाजूला येणार. ठीक आहे.
मग आता पुढचे काही ट्रान्झॅक्शन पाहूया आपण. आता पुढचे ऑब्विसली सेल्स रिटर्नचे असतील. 17 तारखेचा ट्रान्झॅक्शन आहे बघा आपल्यासमोर. 17 तारखेचा अजित अँड कंपनी रिटर्नड गुड्स ऑफ रुपीज. किती रुपयाचा गुड्स अजित अँड कंपनीनं आपल्याला परत पाठवला. किती रुपयाचा? 400 रुपयाचा. मग अजित कंपनी आपल्याला कधी माल पाठवू शकते? जर त्यांनी आपल्याकडून खरेदी केलेला असेल तर, म्हणजे आपण त्यांना जर माल विकलेला असेल अजित अँड कंपनीला, तरच ते आपल्याला परत पाठवतील माल. किती रुपयाचा? 400. सो वी विल गो फॉर नेक्स्ट पेज. तर पाहूया परचेस सेल्स रिटर्न मध्ये काय. पहा, हे रिटर्न इनवर्ड बुक आहे, म्हणजेच काय? सेल्स रिटर्न बुक आहे, बरोबर ना? सेल्स रिटर्न बुक आहे ते, ठीक आहे. मग 17 तारखेचा व्यवहार आहे, 2005 लिहिलेले आहे, मेचा महिना लिहिलेला आहे आणि 17 तारीख लिहिलेली आहे. नेम ऑफ कस्टमर अजित अँड कंपनी. 5 नंबरची क्रेडिट नोट आहे आणि माल कितीचा परत आलाय? 400 रुपयाचा. हे झालं सेल्स रिटर्न. त्यानंतर 19 तारखेचा व्यवहार आहे, भागवत ब्रदर्स रिटर्न गुड्स टू अस. रिटर्न अस गुड्स म्हणजे त्यांनी आपल्याला माल परत पाठवलेला आहे भागवत ब्रदर्सनं. किती रुपयाचा? 400 रुपयाचा, ठीक आहे. मग काय करायचं? डेट मध्ये डेट लिहिली आपण. डेट मध्ये डेट लिहून टाकायची 19 तारखेला. नेम ऑफ कस्टमर मध्ये भागवत ब्रदर्स नाव लिहायचं. हा 7 नंबर क्रेडिट नोटचा क्रमांक आहे आणि त्याची अमाऊंट 400चा त्यांनी पण आपल्याला माल परत पाठवलेला आहे. मग पुन्हा पुढे जाऊया. 20 तारखेला हसन रिटर्नड टी 2 किलोग्राम ॲट ₹40. इथं आहे ना, इच पाहिजे होतं बरं का. हे जे ॲट ₹40 दिलेलं आहे ना, त्या ठिकाणी इच असा शब्द पाहिजे होता किंवा पर केजी असा तरी पाहिजे होता. पर केजी म्हणजे 40 रुपये पर केजी नुसार 2 किलो टी आपल्याला परत आलेला आहे, ठीक आहे. मग किती रुपयाचा टी परत आलेला आहे? टी बॅग समजा 80 रुपयांचा. आणि 21 तारखेला रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय इंगवले. इंगवले यांनी आपल्याला काही माल परत पाठवला होता, तो आपल्याला मिळालेला आहे आणि तो कितीचा आहे? 50 रुपयाचा. म्हणजे एक 80ची आणि एक 50ची नोंद आपल्याला करून घ्यायची, 2 नोंदी अशी. तर मग जाऊया सेल्स रिटर्नवर. सेल्स रिटर्न बुकवर. हे झालं सेल्स रिटर्न बुक आपलं. त्या ठिकाणी 20 तारखेला हसननं काय केलं? आपल्याला टी बॅग्स पाठवल्या होत्या 2 किलोच्या आणि 40 रुपये पर केजी म्हणून पाठवले. तर टोटल किती झालं? 80 रुपयाचा. या ठिकाणी मालाचा उल्लेख आपल्याला घ्यायचा आहे का? तर मालाचा उल्लेख घ्यायचा नाही. आणि त्यानंतर पुन्हा इंगवले यांनी 21 तारखेला आपल्याला काही माल परत पाठवलेला आहे 50 रुपयाचा. तर तो आपण अमाऊंट मध्ये लिहिलेला आहे आणि क्रेडिट नोट नंबर जे हे काल्पनिक आहे, ठीक आहे. मग या पद्धतीनं टोटल आली 930 रुपये. मग 930 रुपये टोटल आपल्याला रिटर्न इनवर्ड अकाउंटला किंवा सेल्स रिटर्न अकाउंटला घ्यावी लागते. सेल्स रिटर्न अकाउंटला घ्यावी लागते. तर मग ही कशी घ्यायची? तर सेल्स अकाउंट जे असते, सेल्स अकाउंटच्या जेव्हा जेव्हा माल विक्री करतो तेव्हा तेव्हा सेल्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंदी होतात, ठीक आहे. तर मग माल जेव्हा परत आला, सेल्स रिटर्न आला, तेव्हा कुठं नोंदी होतील? मग डेबिटवर होतील. माल आपल्याकडनं जेव्हा बाहेर चाललाय, सेल्स व्हायलाय, तेव्हा क्रेडिट बाजूवर नोंदी व्हायला. मग माल आपल्याकडं सेल्स रिटर्नच्या नावाखाली परत आला तर नोंदी कुठं होणार? डेबिटवर होणार, ठीक आहे. तर मग ही जी 930 रुपये बेरीज आहे, सगळी बेरीज सेल्स रिटर्न अकाउंटच्या डेबिट बाजूला आपल्याला घ्यायची आहे, ठीक आहे. तर या पद्धतीनं हे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न बुक्स आपण तयार करत असतो. आणि एक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समरी दिलेली आहे. हे सगळे जे आपण बुक्स पाहिले समजा, त्याची समरी या ठिकाणी दिलेली आहे. सबसिडरी बुकमध्ये काय नोंदी होतात? हे सबसिडरी बुक्स आहेत. त्याच्यासाठी सोर्स ऑफ एंट्री, सोर्स ऑफ डॉक्युमेंट किंवा सोर्स डॉक्युमेंट म्हणतात. पुरावा कोणता असेल? मग या ठिकाणी एक्झाम्पलच घेऊ. परचेस बुक मध्ये जर नोंद होत असेल तर त्यासाठी पुरावा कोणता असेल? इनवर्ड इनव्हॉइस, ठीक आहे. आणि त्यानंतर मग नोंदी पोस्टिंग टू अकाउंट काय करायचंय? मग डेबिट परचेस अकाउंट काय होणार? डेबिट होणार.
परचेस बुकची सगळीच्या सगळी जी टोटल असते, बेरीज असते दर महिन्याची, ती टोटल कुठं घेतली जाणार? परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला. ठीक आहे, परचेस बुकची दर महिन्याला बेरीज केली जाणार आणि ती कुठे घेतली जाणार? डेबिट ऑफ द परचेस बुक. आणि त्यानंतर ही झाली एक नोंद. त्यानंतर दुसरी नोंद कुठे घेतली जाणार? तर ईच सप्लायर्स अकाउंट. जेवढ्या सप्लायर लोकांनी आपल्याला उधारीत माल दिलेला आहे त्या प्रत्येक सप्लायरच्या क्रेडिट बाजूवर आपल्याला नोंद करायची आहे. जेवढ्या रकमेचा माल आणला त्या प्रत्येक रकमेची नोंद संबंधित क्रेडिटरच्या खात्यामध्ये जमा बाजूवर आपल्याला करायची आहे. त्यानंतर मग पुन्हा दिलेलं आहे सेल्स बुक मध्ये नोंद कशी येणार? सेल्स बुक हे सबसिडरी बुक आहे. त्याचा पुरावा काय नोंदीसाठी? आउटवर्ड इनव्हॉइस. ठीक आहे, आपण जे ग्राहकांना बिल देतो ते. मग नोंदी कशा होणार? डेबिटच्या नोंदी आणि क्रेडिटच्या नोंदी कशा होणार? तर क्रेडिटच्या नोंदी कुठे होतील? सेल्स अकाउंटला जमा बाजूवर. ठीक आहे, आणि ती पण काय करायची? टोटल घ्यायची. फक्त सेल्स बुक जे लिहितो त्याची बेरीज करायची आणि ती सेल्स अकाउंटच्या जमा बाजूला, क्रेडिट बाजूला लिहायची. इथं सांगितलेलं आहे. आणि सेल्स जी नोंद आहे त्या कस्टमर, जे ईच कस्टमर आहे त्याच्या कोण्या बाजूवर घ्यायचे? डेबिट बाजूवर. कस्टमर्स अकाउंट इयर टू सेल्स अकाउंट, या पद्धतीने आपल्याला नोंद करावी लागते. त्यानंतर तिसरं पुस्तक आहे रिटर्न आउटवर्ड बुक, परचेस रिटर्न बुक. मग परचेस रिटर्न बुक साठी पुरावा काय असतो? तर डेबिट नोट असते, आपण आपल्या सप्लायरला पाठवतो. मग जेव्हा ज्या सप्लायरला माल पाठवला त्या सप्लायरच्या खात्यावर संबंधित रक्कमेने आपल्याला नोंद करायची. आणि कोणत्या बाजूवर? डेबिट बाजूवर. ज्या सप्लायरला माल परत पाठवला त्या सप्लायरच्या अकाउंटवर नावे बाजूला संबंधित रक्कमेने आपल्याला नोंद करायची. कधी? रिटर्न आउटवर्डच्या केसमध्ये, परचेस रिटर्नच्या केसमध्ये. आणि परचेस रिटर्न अकाउंटच्या कोण्या बाजूला नोंद होणार? क्रेडिट बाजूला नोंद होणार. हे जे रिटर्न आउटवर्ड बुक आपण तयार करू, परचेस रिटर्न जे बुक तयार करू, या सगळ्याची टोटल रिटर्न आउटवर्ड अकाउंटच्या, अकाउंट म्हणतोय मी, बुक नाही, आता अकाउंटच्या जमा बाजूला घ्यायची. तसंच रिटर्न इनवर्ड्स बुक जे आहे किंवा सेल्स रिटर्न आहे, सेल्स रिटर्न आहे, त्याच्यासाठी पुरावा काय? क्रेडिट नोट आहे. आणि रिटर्न इनवर्ड बुकची जी बेरीज असेल ती कुठं घ्यायची? रिटर्न इनवर्ड अकाउंटच्या डेबिट बाजूला घ्यायची, टोटल. आणि ज्या ग्राहकांनी आपल्याला माल पाठवलेला आहे त्या प्रत्येक ग्राहकाच्या जमा बाजूवर आपल्याला संबंधित रक्कमेची नोंद घ्यायची आहे. तर एवढी ही सगळी समरी आहे परचेस बुक आणि परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक इत्यादी बद्दल. ठीक आहे, तर अजून काही तुम्हाला कोणाला काही प्रश्न आहेत का याच्याबद्दल? कोणाला जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता स्वतःला. मी कोणाला जर प्रश्न विचारायचे तर ते हँड रेज करू शकता आणि प्रश्न विचारू शकता जर प्रश्न असतील तर. हॅलो, you can ask me the question on any part that we have taught during the online lectures, and I think near about this is the 9th or 10th online lecture. Okay, no, कोणालाच काही प्रश्न विचारायची गरज पडत नाहीये. किमान असं तरी कोणा विचारलं पाहिजे होतं की सर आम्ही एकदम सुरुवातीच्या क्लासला नव्हतो, मग त्याचे व्हिडिओज आम्ही कसे मिळवणार, किंवा आमचे लेक्चर्स मिस झालेत का? काही लोकांचे काही लेक्चर्स आतापर्यंतचे मिस. आला, रेणुकाचा मेसेज आला, आशु, अभय कडसे यांचे आले. मग काही विचारता का नाही विचारता? फक्त शांत बसून राहता. तर कोणाचेही लेक्चर्स मिस झाले असतील तर डोंट वरी. मी समजा उद्या संडे आहे, उद्या गेल्या संडेला आपण क्लास घेतला होता, राईट? तर उद्याच्याला हे सगळे व्हिडिओज जे अपलोड झालेले नाहीत ते सर्व व्हिडिओ गुगल ड्राईव्हला मी अपलोड करतो
आणि आपल्या सर्वांना त्याच्या लिंक पाठवतो. डोंट वरी अबाउट इट. आपल्याकडे सगळे लेक्चर्स सेव्ह आहेत. ओके, ठीक आहे. चला एकदा अटेंडन्स द्या बरं. आपला टाइम असा आहे 40 मिनिटं कोणीकडे संपत आहेत. जवळपास 32-33 मिनिटं झाली आपलं बोलणं सुरू होऊन. हा, तर 40 मिनिटाला आपलं लेक्चर बंद पडतोय. झूम मध्ये खूपच प्रॉब्लेम आहे. तर मला एकदा थोडस तुमचा कॅमेरा ऑन करून मला अटेंडन्स दिली तर बरं होते. मी बंद करू का स्क्रीन शेअरिंग हे? ओके, अटेंडन्स येते का ऑनलाईन तुमचा? हा, ऋषिकेश आला. हे उर्ने सर कोण लिहून ठेवले किंवा मीच दिसायलो? मी तर माझ्या नावानं दिसतोय. उर्ने SSR कोणतरी लिहिलंय. चल ठीक आहे. गावंडे दिसत नाहीये. साक्षी उंद्रे आहे, कुणाल शिंगारे आहे, कार्तिक कुंडलवाड आहे. जयकृष्ण धोटे कोण आहे? जयकृष्ण धोटे कोण आहे की कधीच प्रेझेंट नसते? श्रेयस सोळंकी दिसते, हरीश लांबाडे. रामदास कांबळे कोण आहे? रामदास कांबळे झाडपाला दिसते, झाडपाला. सत्यम चव्हाण अंधारात दिसायला बा, अंधार झाला काही की. हा, रोशनी दिसते, मिंटू राठोड, रेणुका, ओम धानोरकर, तेजश्री, नरेंद्र, शरद. प्रगती ठाकरे नाही दिसत. हा दिसत, ठीक आहे, ओके. बरं समजते ना आपलं? स्वतःला अनम्यूट करा. जर कोणाला बोलायचं असेल ना तर अनम्यूट करत चला. पूजा गावंडे, जया आळणे आहेत. नियर अबाउट ऑल पीपल आर प्रेझेंट टू माय क्लास. ओके. पल्लवी ठाकरे, श्रीपाद, आरती सोळंके, शिवानी मिसाळ नाही दिसत आहे. सिमरन शेख, शिवम गोपने. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चला जेवढे लोक आले तेवढे चांगली गोष्ट आहे. नियर अबाउट 47 आज संख्या वाढली आपली. चला कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. हा, आज आपली संख्या वाढली, चांगली गोष्ट आहे. तर सर्वांनी काय करा, आपल्या मोबाईलमध्ये झूम ॲप अपडेट करून घ्या. ओके, झूम ॲप प्ले स्टोअर मधून अपडेट करून घ्या. थोडा चांगला इंटरफेस आलेला आहे, आवाजाची क्लॅरिटी वगैरे वाढलेली आहे. हा, तर आपलं येतोय ना माझा आवाज? सर्वांना येतोय ना? गावंडे येतोय का? गावंडे हो, ओके. खडसे म्हणतो. तर झूम ॲप अपडेट करून घ्या. गजबी सरांचं आहे ना 7 ला क्लास, 10-15 मिनिटात तुमचं ते डाउनलोडिंग होऊन जाते. मी अजून काही प्रश्न तुम्हाला पाठवतो. हे जे परचेस रिटर्न बुक आहे यांचं आपण कॉम्बिनेशन असलेला प्रश्न पाठवतो एक मी ग्रुपमध्ये. तुम्हाला ते सोडवायचा आणि बस मला उद्याच्याला सांगा मी सोडवला, आणि वही घेऊन बसायची. मी एखाद्याला विचारू शकतो कोणाला पण, जर सोडवला असेल तर त्याच्यावर कॅमेरा दाखवायचा वहीवर. ठीक आहे, ओके. ठीक आहे, आपली मीटिंग पण संपते 1-2 मिनिटात आपोआप. कोणाला काही प्रश्न? थोडस बोलत चला. 11वी-12वी सारखं वन वे कम्युनिकेशन नाही आपल्याकडं. आपलं आता डिग्री कॉलेज आहे. सिनियर कॉलेजमध्ये आल्यानंतर चर्चा करत राहायची, आणि 11वी-12वी सारखं पुस्तकातलं लिमिटेड कामकाज नसते या ठिकाणी. मी काय सांगतोय, बिलकुल प्रश्नावर असो, कोणतेही मुद्दे असो, आपल्या अभ्यासक्रमाशी महाविद्यालयाशी संबंधित चर्चा करत राहायचं. ठीक आहे, ओके. थँक्यू. बंद करू का इकडनं? कोणाला काही बोलायचं नाही? आणि 11वी-12वी सारखं समजायचं नाही. कोण काय म्हणाल, काय नाही काय नाही, ते संपलं आता. कॉलेज, ज्युनियर कॉलेज संपलं, शाळा संपली. वैष्णवी गव्हाणे काय बोलायचं का? ठीक आहे, ओके. थँक्यू. गजबी सरांचा लेक्चर अटेंड करा आणि मधल्या वेळात झूम ॲप अपडेट करून घ्या.